बेस्ट. असं काय करायला पहिली साईड सुरू करणं. अरे हे 4 वाजले. नमस्कार. आज सिंधुजन अकादमीमध्ये बोलताना मला अतिशय आनंद होत आहे. मी डॉक्टर अरुणचंद्र श पाठक, महाराष्ट्रातील भारत स्थापत्य, उद्गम आणि विकास तथा पारंपरिक जलव्यवस्थापन या विषयावर मी बोलत आहे. माणसाची गरज पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलं आहे. महाकाव्य काळापासून नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर जी शेती केली जाते त्याला दैव मातृक संस्कृती असं म्हटलेलं आहे. तर मानवी प्रयत्नातून जलाशयाच्या निर्मितीनंतर ज्या प्रकारची कृषी विकास झाला किंवा शेती झाली त्याला अदैव मातृक संस्कृती असं म्हटलेलं आहे. मानवी वसाहतीची गरज म्हणून नदी काठापलीकडे जेव्हा वसाहत होऊ लागली तेव्हा मुख्यतः भूमी अंतर्गत पाण्याचा शोध महत्त्वाचा होता व त्यातून विकसित झालेल्या संस्कृतीला आपण बारो संस्कृती किंवा बारो मातृक संस्कृती असं म्हणू शकतो. सिंधू खोऱ्यामध्ये, सरस्वती खोऱ्यामध्ये आपल्याला विहिरी मिळतात. ढोलाविरा, हरप्पा, मोहनजोदारो, लोथर या अशा ठिकाणी असलेल्या विहिरींना आजही पाणी आहे. खरं तर विहीर ही भारताने आशिया खंडाला दिलेली खूप मोठी देणगी आहे. आपण बौद्ध जातक कथांचा विचार करतो किंवा बौद्ध स्थळांना जर आपण प्रत्यक्ष भेटी दिल्या, कुशीनगर, श्रावस्ती, लुंबिनी, राजगृह अशा प्रत्येक ठिकाणी बांधलेल्या विहिरी आजही आपल्याला अवशेष स्वरूपामध्ये किंवा काही ठिकाणी पूर्ण स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. अगदी मायावतीने प्रथम बुद्धाला स्नान घातले त्या ठिकाणी बागेत एक चौरसाकार जलाशय म्हणजे तडाग होता. तो आजही त्या देशाने जतन करून ठेवला आहे नेपाळमध्ये. बुद्धाची मूळ राजधानी तिलोरा कोटा इथं मी भेट दिली. त्याला प्राचीन कपिलवस्तू असंही म्हणतात. त्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराच्या विहिरी मला पाहायला मिळाल्या. तर अनाथपिंडकाने बांधलेला विहार आजही अशा वर्तुळाकार स्वरूपाने घेरलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्राचीन साहित्यामध्ये अगदी ऋग्वेद, अथर्ववेद, रामायण, महाभारत यामध्ये जलव्यवस्थापनाचे उल्लेख पाहायला मिळतात. कृषी पराशर, अग्निपुराण, वराहमिहीर, विहीरची बृहत संहिता, कौटिल्याचे अर्थशास्त्र यामध्ये भूमी अंतर्गत जलस्रोताचा शोध कसा घ्यावा याविषयीचे तंत्र सांगितले आहे. आपण महाराष्ट्राची जर भूस्तर रचना लक्षात घेतली तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बेसाल्ट आढळतो. यामध्ये पाणी पाझरत नाही. पण त्यावरचा जो स्तर आहे त्या भूस्तराचा जर विचार केला तर एक मुरमाड प्रकारची जमीन असते आढळते आणि येथे पाणी पाझरते आणि म्हणून निसर्गतः या जलस्रोताच्या खाली म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या जुन्या विहिरी आहेत त्या जर पाहिल्या तर 20 ते 25 फुटापर्यंतच त्याची खोली आढळते व तिथं पाणी लागलेले आपल्याला पाहायला मिळते. नंतरच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या तंत्रांनी विहिरी खोदायला लागलो. त्या 100 फूट आणि 120 फुटापर्यंत खोल जायला लागले. अशा प्रकारच्या भूस्तर रचनेचा विचार करताना भूमी अंतर्गत जलाचा शोध ही त्यावेळच्या आणि आजच्याही माणसाची
मुख्य गरज आहे. म्हणून वेगवेगळे जलस्रोत आपण शोधू शकतो, शोधत असतो. विठ्ठल शास्त्री धारुरकर नावाच्या माणसाने उपयुक्त धर्मशास्त्र ग्रंथ असा ग्रंथ लिहिला. तसेच कृषी पराशर या ग्रंथामध्ये भूमीचा स्पर्श, गंध, रंग, स्वाद, उपलब्ध होणाऱ्या स्थानावरील वृक्ष, वनस्पती या आधारे काही सिद्धांत सांगितले. मानसचार ग्रंथामध्ये भूमी परीक्षेच्या संदर्भात काही विधान आलेले आहेत. काही उपयुक्त सूत्र माणसाने लिहून ठेवले, पण ते पारंपरिक अनुभवजन्य शहाणपणाच्या आधारे ते लिहिले. ट्रॅडिशनल विजडम असा त्याला इंग्रजी शब्द येतो. जर जांभळ नावाचं झाड आहे, त्याच्या पूर्वेला वारुळ असेल तर दक्षिणेला 2 पुरुष खोलीवर गोड पाणी असतं. वड, पळस, उंबर हे 3 एकत्र केले असता तेथे पाणी असतं. वड, पिंपळ हे वृक्ष जर एकत्र असतील तर त्याच्या उत्तरेला 4 हातावर खणले तर पाणी लागते. ज्या भूमीवर मुंज, काश्य, कुश अशा प्रकारचं गवत आहे किंवा जमिनीचा रंग निळसर किंवा खडकाळ आहे, तेथे पाणी असते. अशा प्रकारचे काही ठोकताळे, काही सिद्धांत मांडून ठेवलेले आहेत. आणि मग याचा विचार करून जर आपण विहिरी खोदल्या तर नक्की पाणी लागते असा अनुभव आहे. असा एका काही प्रयोग वराहमिहिराच्या नोंदीच्या आधारे आंध्र प्रदेशमध्ये केला गेला आणि त्यांना 97% यश मिळालेलं आहे. आणि हा सायंटिफिक वेनी केलेला प्रयोग सगळ्यांना माहिती आहे, त्याचं रेकॉर्ड केलेलं आहे. साहित्याच्या नोंदी मिळतात त्याचा आपण विचार केला तर समरांगण सूत्रधार हा भोजराजांनी लिहिलेला ग्रंथ इसवी सन 1000 ते 1055 या ग्रंथाबरोबरच अपराजित पुच्छा हा भुवनदेवाने लिहिलेला दुसरा ग्रंथ 1175 ते 1250 या काळामध्ये हा ग्रंथ लिहून तयार झाला. या ग्रंथामध्ये विविध जलाशय, घरे, नगररचना याविषयी काही नोंदी मिळतात. अपराजित पुच्छामध्ये वापी खूप तडागो नाम निर्णय अशा मथळ्याचं एक स्वतंत्र प्रकरण आहे व यात नगरामध्ये विविध प्रकारच्या वापी, कूप, तळा, कुंड कसे असावेत याची नोंद केली आहे. कुंडाचे 4 प्रकार, तडागाचे 6 प्रकार सांगितले आहेत. वापीबद्दलची नोंद अशी की जर 4 मुख आपले एक मुख म्हणजे एक प्रवेश त्याला असेल, आत उतरण्यासाठी एका बाजूला पायऱ्या असतील आणि 3 पोर्च आतमध्ये असतील, म्हणजे एक मुख आणि 3 प्रवेश किंवा कूट असतील, मंडप असतील, तर अशा वापीला त्यांनी नंदा असं म्हटलेलं आहे. भद्रा याला 2 मुख आणि 6 कूट असतात. जया नावाची जी वापी आहे तिला 3 मुख आणि 9 कूट म्हणतात. विजया नावाची वापी आहे तिला 4 मुख आणि 12 कूट म्हणतात. आता 4 मुख म्हणजे 4 बाजूनी असलेला प्रवेश, त्या 12 नावाच्या विहिरीला किंवा वास्तूला 4ही बाजूने आत उतरण्यासाठी असलेली व्यवस्था, आणि 12 कूट म्हणजे एकावर एक 4ही बाजूने असलेले मंडप, पोर्च. अशा प्रकारची विहीर आपल्याला पाटणकी वाव गुजरातमध्ये पाहायला मिळते. आणि अशा विहिरीचे काही आराखडे आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा निर्माण झाल्याचं दिसतं. याज्ञवल्क्य स्मृती नावाचं याज्ञवल्क्याने काही विहिरींच्या व्याख्या दिलेल्या आहेत. 50 हात लांब किंवा व्यास असेल तर त्याला कूप म्हणावं. 50 किंवा 100 हात लांब आणि किंवा व्यास असेल तर त्याला वापी म्हणावं. आणि 500 हात लांब व्यास असेल तर त्याला पुष्करणी म्हणावं. 500 ते 3200 हात लांब असा जर जलाशय असेल तर त्याला तडाग म्हणावं. हात म्हणजे किती, तर 50 सेंटीमीटरचा 1 हात असं मोजमाप दिलेलं आहे. आता इतक्या मोठ्या आकाराच्या विहिरी किंवा जलाशय तसे महाराष्ट्रात अपवादात्मक आढळतात.
किंवा जवळपास नाही आहेत, पण लहान आकाराचे मिळतात. महाराष्ट्राच्या स्थापत्याला, महाराष्ट्राच्या मंदिर स्थापत्याला एक स्वतःच्या मर्यादा आहेत आणि या मर्यादा इथं असलेल्या बेसाल्ट खडकाच्या मुळं आहेत. महानुभाव साहित्यामध्ये विशेषतः लीळाचरित्रामध्ये, स्थानपोथीमध्ये याच्या संदर्भामध्ये आपल्याला वर्णन मिळतं. चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली. हा त्यांचा काळ जो 13व्या शतकाचा काळ आहे, यादव राजवंशाचा काळ आहे. त्यांनी आमनदेव, महादेव, रामचंद्र यादव अशा 3-4 राजांना स्वतः पाहिलं आहे. गावाच्या पूर्वेला रिद्दीपूर नावाची एक स्थान आहे आणि त्या विहिरीचं बडं सुंदर वर्णन त्यांनी केलं आहे की गावाच्या पूर्वेला केशव विहीर, 30 रिंगणे 2, पश्चिमे मुख हाळ, पूर्व पश्चिम हळासी गोमुख, सारणी, कुंडी आतू कुंडी, पाटांगणी 3, वरल्या पाटांगणी पायऱ्या 6, मधल्या पाटांगणी 18, लोहाची ती रांजण पाषाणाचं. इतकं सुंदर वर्णन त्या विहिरीचं केलं आहे की त्याला एकावर एक असे 3 टप्पे आहेत, म्हणजे सोपान आहे, रेस्ट आहेत, ज्याला पाटांगण म्हटलं आहे आणि किती कुठल्या बाजूला पायऱ्या आहेत ते दिलेलं आहे. एकूणच बारो स्थापत्याचा जो मुख्य आधार आहे तो म्हणजे कुंड आणि कुंडी अतो कुंडी, एकाच्या मध्ये एक असलेली लहान लहान कुंड, ही बारवेची रचना, बारवेची व्याख्या इथं चक्रधर अतिशय सुंदर प्रकारे करतात. विहिरीच्या उद्धापनाचा हा प्रसंग आहे आणि त्या ठिकाणी ते बसलेले आहेत. मुंढे बोळी बांधली असं एक त्याच्यात उल्लेख पुढे येतो. वेरूळच्या बारवेच्या विषयी अशीच चक्रधराच्या कडून नोंद आली आणि ते असं म्हणतात, तोंडे वाहू लागली, म्हणजे ओव्हरफ्लो झालेली आहे विहीर, तोंडे वाहू लागली. तर ज्या विहिरींच्या बारवेंच्या मध्ये पोर्च असतो त्याला जलमानवी हा अतिशय चांगला, गोड आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने संयुक्तिक असा हा शब्द त्यांनी वापरलेला आहे की जलमानवी. मंडपयुक्त विहीर, इथं खडकांबुलीचा खेळ म्हणजे त्या स्तंभांच्या आधारे असलेला लपंडावाचा खेळ ते खेळतायत. अर्जापूर या ठिकाणी असलेल्या विहिरीबद्दलची एक लीळा आपल्याला उपलब्ध होते. गोसावी भितरी बीज करते, बारवे जलमानवी आहे, श्रीमुख प्रक्षालिती, म्हणजे स्वामी त्या विहिरीमध्ये बारवेमध्ये उतरले आहेत आणि त्या पोर्चमध्ये ते उभा राहत आहेत आणि समोर असलेल्या पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहत आहेत, श्रीमुख प्रक्षाळले, अशा प्रकारची ही पूर्वार्ध लीळा आलेली आहे. तर वेरूळमध्ये अडदंडीनाथाची कथा येते. त्याच्याबद्दल तिथं काही त्या विहिरीला पाणी नसतं आणि राजाची राणी त्याच्यामुळं परेशान आहे आणि त्यांनी मग काही सिद्धी जो करतो अडदंडीनाथ आणि ती विहीर आणतो, विहीर भरून काढतो, अशा प्रकारची ती कथा त्या तंत्रमार्गी साधकांच्या संदर्भात आलेली आहे. एकीकडे जसे साहित्याचे पुरावे, साहित्यिक उल्लेख आपल्याला मिळतात, दुसरीकडे अभिलेखीय म्हणजे इन्स्क्रिप्शन मधल्या नोंदी, शिलालेखातल्या नोंदी जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर त्या आपल्याला अगदी पहिल्या शतकापासून मिळतात. मुळात आमच्याकडं श्रुती, स्मृती आणि पुराण या ग्रंथांनी समाज मन तयार केलं, त्याला पूर्तकर्माची आणि इष्टकर्माची प्रेरणा दिली. इष्टकर्म म्हणजे व्यक्तीने स्वतःसाठी केलेलं कर्म आणि पूर्तकर्म म्हणजे व्यक्तीने समाजहितासाठी केलेलं कर्म. वापिकुप तडागो नाम देवता यातानिच किंवा अन्नप्रदानामास, म्हणजे मोठाली तळी, विहिरी, मंदिरे, उद्यान, अन्नछत्र हा पूर्तकर्माचा भाग म्हणून विकसित करावीत, बांधून द्यावीत. प्रत्यक्ष पर्वकाळ असताना, विशेषतः आता काल परवा सूर्यग्रहण झालं आपल्याकडं, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, संक्रांती, द्वादशी या दिवशी अशा प्रकारची समाजहिताचं काम करावं अशी मान्यता आहे. इतकंच नाही तर तडागदान नावाचं एक व्रत सबंध भारतभर इसवी सनाच्या पूर्व साधारणपणे हरप्पन कल्चरपासून म्हणजे सिंधू संस्कृतीपासून तर 6व्या शतकापर्यंत आपल्याकडे होतं असं दिसतं. म्हणून ज्या ज्या ठिकाणी अशी उत्खनन झाले त्या ठिकाणी मातीची प्रतिकृती करायची,
तलावाची आणि ती विशिष्ट प्रसंगी दान द्यायची. आणि ज्यावेळेस मला क्षमता येईल त्यावेळेस मी प्रत्यक्ष समाजासाठी अशा प्रकारचा जलाशय बांधून देईल असा संकल्प करायचा. आई छत्रला असे तडाखदानाचे प्रतिकात्मक प्रतिकृती मिळाल्या, तीरला मिळाल्या, महाराष्ट्रात सगळीकडे मिळाल्या, भारतभर मिळाल्या. तर हे आमच्या पूर्तकर्माचं जे गमक आहे ते अशा प्रकारचं समाज मनामध्ये रुजवलं गेलं आहे. चालुक्य राजाच्या काळातला शिलालेख आहे, विक्रमादित्याच्या काळातला. लातूरला तो शिलालेख परवा मिळाला. तर पापविनाशी नावाचं तीर्थ त्यांनी बांधलं आहे. वराहरूपी विष्णूला स्मरण करून 10 फेब्रुवारी 1128ला हे तीर्थ, पापविनाशी नावाचं तीर्थ म्हणजे बारव, त्यांनी लातूर या ठिकाणी बांधली असा तो शिलालेख तिथं उपलब्ध आहे. लातूर जिल्ह्यात दुसरं गाव आहे गणेशवाड. इथं पण चालुक्य राजांच्याच काळामध्ये सन 1099ला एक बारव बांधली गेली. त्याच्या बाजूला देवतांची स्थापना केली गेली, त्याची नोंद तिथं आहे. आणि एक जलाशय पण त्यांनी बांधलं, ज्याचं नाव भीमतडाग असं त्यांनी ठेवलं. वेरूळ येथे अहिल्याबाई होळकरांनी अगदी अलीकडच्या काळात म्हणता येईल असं शके 1691ला शिवतीर्थ नावाचं जलाशय त्या ज्योतिर्लिंग मंदिराच्या समोर बांधलेलं आहे. आता गमतीशीर शिलालेख आहे तो. हे राजांनी दान करून शिलालेख देऊन बारवा बांधाव्यात हे ठीक आहे, पण तेलंगसी नावाच्या ठिकाणी आपल्या आईच्या आठवणीसाठी शके 1223ला तो विहीर बांधतो, म्हणजे बारव बांधतो, तिथं शिलालेख लिहितो आणि ती गावाला समर्पित करतो. मंचर नावाचं पुणे जिल्ह्यातलं गाव सन 1344 गावात दुष्काळ पडलाय आणि पटेल वर्य नावाच्या माणसाने शिलालेख तिथं कोरून ठेवला आणि तो असं म्हणतो की ह्या गावात जे दुष्काळाची परिस्थिती आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून मी ही विहीर खोदतो आहे, विहीर बांधतो आहे. आणि त्या बारवेमध्ये कुठल्याही प्रकारच्या देवतेची स्थापना झालेली नाही, तर फक्त एकच देवकोष्ठ आहे आणि त्या देवकोष्ठामध्ये त्यांनी तो शिलालेख करून ठेवलेला आहे. समाज हितासाठी केलेली ही कृती आत्ताही आपल्याला मंचरला पाहायला मिळते. त्याच्यावर इसवी दिलेला आहे. भारताच्या एकूण जलव्यवस्थापनाचा आपण जर विचार केला तर सुदर्शन तलाव नावाचा एक तलाव आपल्याला जुनागडमध्ये बांधल्याचं दिसतं. या तलावाची मोठी गमतीशीर गोष्ट आहे. चंद्रगुप्त मौर्य सम्राट असताना त्याचा प्रांत प्रतिनिधी पुष्यगुप्त याने जुनागडला म्हणजे गुजरातमध्ये हा जलाशय बांधला. इसवी सन पूर्व 322 ते 195च्या काळात. मग त्याचा नातू चंद्रगुप्त मौर्याचा अशोक, सम्राट अशोकाच्या काळात तुषार्फ नावाच्या अधिकाऱ्याने त्याच्यातून कालवे काढले आणि नंतर एका भयंकर अवकाळी पावसामुळं, वादळी पावसामुळं हा जलाशय नष्ट झाला. मग क्षत्रप राजा रुद्रदामन याने स्वतःच्या काळात तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. त्याने ज्यावेळेस त्याच्या सभेसमोर हा प्रस्ताव मांडला त्यावेळेस काही लोकांनी नाराजी व्यक्त केली, पण रुद्रदामांनी स्वतःच्या व्यक्तिगत निधीतून जनतेवर कुठल्याही प्रकारचं कर न बसवता पूर्वीपेक्षा तिप्पट असा बळकट आणि सुंदर असा तो जलाशय केला. त्याचं बांधकाम केलं. अनार्त व सुराष्ट्र प्रदेशातील शासक जो होता हा पल्लव राजघराण्याचा अमात्य सभिक्षाख त्याचं नाव, आणि त्याने हे बांधकाम पूर्ण केलेलं आहे. त्याच्याबद्दलचा शिलालेख उपलब्ध आहे. आणि त्याच्यानंतर गुप्त सम्राट स्कंदगुप्त इसवी सन 455 ते 437 याने हा जुनागडचा तलाव पुन्हा दुरुस्त केला किंवा त्या ठिकाणी आपला शिलालेख खोदून ठेवला. म्हणजे साधारणपणे इसवी सनाच्या पूर्वी 4थ्या शतकापासून इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंत 800 वर्ष या जलाशयाची दुरुस्ती होत होती, देखभाल होत होती आणि त्याची तो उपयुक्त होता. आज अवशेष स्वरूपात आपण पाहू शकतो. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये याचा इतका चांगला परिणाम झाला की वाकाटकांनी जे जलाशय खोदले, वाशिमला जलाशय खोदला, त्याचं नाव त्यांनी
सुदर्शन तलाव असं ठेवलं. आणि राष्ट्रकूटांच्या काळामध्ये कंधारला 10व्या शतकामध्ये जगतुंग समुद्र नावाचा समुद्र खोदला असं आपल्याला दिसतं. आड, विहीर, वापी, कुंड, बारव, जलमानवी, पोखरणी, तडाग, अरे एवढे सगळे वेगवेगळे शब्द आहेत मराठीत. आणि ह्या प्रत्येक शब्दाला स्वतंत्र असा आपला अर्थ आहे, स्थापत्यशास्त्रीय अर्थ आहे. हे जर आपण समजून घेतलं तर मराठी भाषेमध्ये आलेल्या शब्दाचं वेगळेपण आपल्याला कळायला लागतं. बारव या वास्तूचे पावित्र्य कायम राहावे यासाठी म्हणून विविध देवतांची स्थापना वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी बारवेत केल्याचे दिसते. साधारणपणे वराह स्वरूपातील विष्णूची मूर्ती जशी बारवेच्या लगत सापडते तशी बहुतेक बारवेमध्ये शेषशाही विष्णूची मूर्ती स्थापन केल्याचं आपल्याला दिसतं. या चारठाण्याला जर आपण गेलो तर चारठाण्याची बारव आहे, तर एकीकडं असं भव्य अशी, पण तिथे जे पादपीठ आपल्याला मिळाले, जे पिडेस्टल मिळाले उत्खननामध्ये, त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्यासाठी तिथं एक पादपीठ होतं आणि ते एकत्रित ठेवलेलं होतं. त्यांचे जे आयुध आहेत म्हणजे हंस, नंदी आणि गरुड हे तिन्ही ठिकाणी कोरलेले आहेत. याच्यावरून दिसतं की ब्रह्मा विष्णू महेशाची स्थापना त्या विहिरीमध्ये केलेली होती. जर उस्मानाबाद जिल्ह्यात आपण गेलो तर जागजी या ठिकाणी एक बारव आहे, 12व्या शतकातली बारव आहे. आणि तिथं 24 देवकोष्ठामध्ये त्याच्यावर शिखरं आहेत. शिखर बांधताना मंदिर स्थापत्यामध्ये ज्या प्रकारचे भूमिज, वेसर, नागर व आराटक असे वेगवेगळे शिखर आपल्याला मिळतात पाहायला. त्या शिखराच्या प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न त्यांनी तिथं केलेला आहे. आणि विष्णूचे 24 विभव, 24 मूर्त्या, नागराज आणि नागराजाच्या मूर्त्या, नागबंध तिथं कोरलेल्या आहेत. आणि वर जी आहे ती दुर्गेची मूर्ती, जिला लोक लक्ष्मी म्हणतात, ती जिथं त्याचं मंदिर स्वतंत्रपणे आहे. त्याच्यासमोर ही बारव आहे. इडोळी जालना जिल्ह्यामध्ये ही बारव आहे. 27 देवकोष्ठ आहेत त्या बारवेमध्ये. त्याच्यावर विटात शिखरं होती, आज ते शिखरं नाही आहेत. पण एकादश रुद्रांची स्थापना त्यांनी तिथं केलेली होती. गणेश, विष्णू लक्ष्मी, उमा महेश्वर, चामुंडा, सप्तमातृका, भैरवी, महिषासुरमर्दिनी याबरोबर उमा महेशाच्या म्हणजे शिवपिंडीच्या आणि शिवशक्तीच्या मूर्तींची स्थापना या देवकोष्ठात आपल्याला जायची दिसते. नांदेड जिल्ह्यात जर गेलो आपण, तिथं मरळक नावाची एक बारव आहे आणि तिथं सप्तमातृकाची स्थापना, त्या अष्टकोनी आकाराची जी बारव आहे, सप्तमातृकाची स्थापना तिथं त्यांनी केलेली आहे. सिंदखेड राजाला पुतळा बारव आहे. तिथं नागसिद्धांची आणि अन्य देवतांची विपुल शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. माझं एक पुस्तक महाराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि पारंपरिक जलव्यवस्थापन असं प्रकाशित आहे. आपण आता काही बारवेंचे प्रत्यक्ष फोटो आणि त्याला विन्यास पाहूया. महाराष्ट्रातली सगळ्यात जुनी, सगळ्यात पहिली जी उत्खननात सापडली अशी ही विटातलं कुंड आपल्याला मिळतं आणि हे 13ला मिळतं. याची डेटिंग 1st सेंचुरी, इसवी सन पूर्व पहिलं शतक, इसवी सनाचं पहिलं शतक असं आहे. याचा ज्यावेळेस गाळ काढला, व्यास नावाच्या ग्रस्ताच्या शेतामध्ये हे कुंड होतं. ह्याच्यातून याचा ज्यावेळेस गाळ काढला तर त्या ठिकाणी अनेक नाणे, अजून अँटिक्विटीज म्हणजे ज्याला आपण म्हणतो पुरावा वस्तू मिळाल्या. एक हस्तिदंताची खूप सुंदर फणी मिळाली आणि त्याच्यावर हत्तीची रांग कोरलेली आपल्याला आढळते. ते तिथल्या संग्रहालयामध्ये राज्य पुरातत्व विभागाकडे हे सगळं आहे. तिथं मला काम करायची संधी मिळाली. नेक्स्ट, मी जसं म्हणलं की बारवेचा जो मुख्य घटक आहे तो कुंड आहे, तसं बारवे बरोबर व्यक्तिगत उपयोगासाठी जी वास्तू असती त्याला आड म्हणतो. एक आड आहे ज्याचा ह्या एक माऊली तिथं पाणी वर काढताना दिसती आहे. ह्याचा आकार साधारणपणे 70 बाय 70 सेंटीमीटरच्या आतबाहेर असतो. त्याला आपण जंप घेऊन उडी मारून पलीकडे जाऊ शकतो आणि याला झाकून ठेवू शकतो.
तर हा आड आहे मुखेडचा, दगडी कठडा आपल्याला दिसतो. आणि दुसरा जो आड आहे तो बीडचा आहे. ह्या बीडच्या आडाचं वैशिष्ट्य असं आहे, यात एक अशी आडवी पट्टी तुम्हाला दिसते बघा टाकलेली, आणि खाली पाईप टाकलेला आहे. तर सगळं बांधकाम झाल्यानंतर खाली जे दगडामध्ये जे खोदकाम केलेलं आहे म्हणजे खडकामध्ये, त्या ठिकाणी 2 कप्पे आहेत, आणि एका ठिकाणी गोडं पाणी आणि दुसऱ्या ठिकाणी खारं पाणी असं आपल्याला ह्या आडामध्ये पाहायला मिळतं. याला आम्ही मुखेड नावाचं गाव आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. तिथं ही बारव आहे. या बारवेचं वैशिष्ट्य काय आहे? ही आयताकृती आहे, आणि एका वेळेस एकापेक्षा जास्त माणसं सहजपणे खाली उतरू शकतील आणि पाणी घेऊन वर येऊ शकतील अशी व्यवस्था आहे. 4 टप्प्यात पूर्ण झालेली ही बारव आहे. अतिशय चांगली चालुक्य राजांच्या काळामध्ये बांधलेली आहे. याच्या शिलालेखात त्याचा उल्लेख आहे. 12व्या शतकातलीच ही बारव आहे. तर असं कोपऱ्यामध्ये खाली उतरणाऱ्या पायऱ्या आहेत, त्याच्या बाजूला दुसऱ्या लहान लहान पायऱ्याने माणूस खाली उतरू शकतो, आणि मुख्य तर समोरून तो उतरणारा एक मोठा पाण्याचा टप्पा आहे. या बारवेचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हम्पीला जी बारव विजयनगरच्या साम्राज्यात बांधली, त्याला हे मॉडेल म्हणून वापरलं गेलं. ही आहे 12व्या शतकातली, आणि हम्पी जी बारव आहे 17व्या शतकातली. ते प्रीफॅब्रिक टेक्निकने ती बांधली आहे. तर हे या बारवेचं हे वैशिष्ट्य आहे. चालुक्य काळातली अतिशय चांगली बारव आहे. त्याजवळ एक दाशरथेश्वराचं मंदिर सुद्धा आहे. नेक्स्ट, आता बेल्हे नावाचं गाव आहे नगर जिल्ह्यामध्ये, तिथं ही बारव आहे. तर दक्षिणेतल्या एका बारवेची ही प्रतिकृती. इथं हा जो पडलेला ओटा भाग दिसतो, शिळा दिसतं समोरच्या, तिच्यावर एक मंडप होता. या बारवेचं असं वैशिष्ट्य आहे की याला साधारणपणे उन्हाळ्यामध्ये पाणी यायला लागतं, आणि ते पूर्ण मे जून पर्यंत राहत. हा साधारणपणे मे मध्ये घेतलाच फोटो आहे मी, आणि इथं मुलं पोहत आहेत. चौरसाकार बांधलेली अतिशय चांगली अशी बारव ही आहे. मगाशी मी 4 ठाण्याच्या बारवेचा उल्लेख केला, ही 4 ठाण्याची बारव आहे. ही जलमानवी युक्त, चारही बाजूनी ज्याला पोर्च आहे, ज्याला मंडप आहे, याला कूट म्हणतो आपण, पोर्च म्हणतो, मंडप म्हणतो, हे वेगवेगळे शब्द आपल्याला येतात. आणि इथं एका बाजूला ब्रह्मा विष्णू महेशची स्थापना, दुसरीकडं त्यांनी शेषशाही विष्णूची स्थापना केली होती, आणि लहान 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 देवकोष्ठामध्ये अनेक प्रकारच्या मूर्त्या इथं होत्या. कसं आहे की आपल्याकडं सत्ता परिवर्तन झालं, विशेषतः इस्लामिक राजवट आली. याच्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे परिवर्तन झालं, त्यामध्ये अशा वास्तूंमधल्या मूर्त्या लुप्त झाल्या. पण पाणी ही जीवनाची आवश्यक गरज असल्यामुळं त्याचं संवर्धन होत गेलं. म्हणून इतिहासाच्या लेखनामध्ये बारो स्थापत्याचं एक वेगळं वैशिष्ट्य किंवा एक वेगळा साधन ग्रंथ, एक पुरातत्वीय स्मारक म्हणून त्याचं वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतं. ही अशी 4 ठाण्याची अतिशय सुंदर असलेली बारव आहे. आता ही जालना जिल्ह्यात हतनूर या ठिकाणची असलेली बारव आहे. हेलस नावाचं एक स्थान इथं आहे. असं म्हणतात की बाबा हेमाड पंत त्या ठिकाणी होऊन गेला. आता ही सगळी करून अशी खचली आहे, थोडी अशी सिंक होती बारव, पण 5 टप्प्यात बांधलेली, 4 प्रवेश असलेली आणि समोर मंदिर असलेली अतिशय उत्कृष्ट पद्धतीची ही बारव आहे, वैशिष्ट्यपूर्ण बारव. आपण ज्यावेळेस बारवेचा विचार करतो तर स्वाभाविकपणे गुजरातच्या बारव आपल्या समोर येतात. त्या मोठ्या आहेत, पण महाराष्ट्राचं एक स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्राच्या मंदिरासारखं महाराष्ट्राच्या बारव्यांचं वैशिष्ट्य आहे. हे आतापर्यंत कुठेही अधोरेखित झालेलं नव्हतं. तर या कामामुळं हे आपण एकत्रितपणे पाहू शकतो असं. नेक्स्ट, आता ही हेलस मगवाजी म्हटलं की ज्या लोकांची ही श्रद्धा आहे किंवा इथंच हेमाद्री होऊन गेला, तर ही बारव आहे. ह्या बारवेचं संपूर्ण काम झाल्यानंतर मध्ये असा खोल निसर्गदत्त खडक खोदून त्यांनी विहीर तयार केलेली आहे, आणि मोठीचा धक्का तिथं बांधलेला आहे. त्या धक्क्यावर आता गवत आलेलं आहे. म्हणजे जलसिंचनासाठी कमीत कमी परिसरातल्या काही हेक्टर जमीन भिजवण्यासाठी याचा उल्लेख
आपल्याला याचा उपयोग होतो. जालन्याला पलंग बावडी नावाची एक बावडी अशा पद्धतीने पाहायला मिळते आणि तिथं 3-3 मोटर हॉर्स पॉवरच्या म्हणजे मोटर एका वेळेस चालू शकतात आणि लोक शेतीसाठी पाणी घेतात. एका ओढ्याच्या बाजूला असलेली ती बारव आहे. आता जी उस्मानाबादच्या जिल्ह्यातली जी जागजी नावाची बारव मी म्हटलं की अतिशय उत्कृष्ट बांधकाम असलेली, शास्त्रशुद्ध बांधकाम असलेली आणि हे 24 देवकृष्ट याच्यात दिसतात. प्रत्येक देवकृष्टामध्ये विष्णूची स्वतंत्र मूर्ती म्हणजे 24 विष्णूच्या मूर्ती असलेली आणि नागबंद असलेली अशी ही बारव ही राज्य पुरातत्व विभागाने खिल्लारीच्या दुष्काळाच्या म्हणजे भूकंपाच्या नंतर आलेल्या निधीतून व्यवस्थितपणे जतन केलेली आहे. नेक्स्ट, ह्या बारवेचं दुसरं वैशिष्ट्य असं होतं की ही बारव बांधकाम केल्यानंतर काही निसर्गदत्त हालचालीमुळे भूकंपासारख्या त्यावेळेस झालेल्या इथलं पाणी लुप्त झालं. आणि त्यावेळेस मग खाली सगळ्यात खालचं जे कुंड आहे तिथून त्यांनी साधारणपणे एक 500-600 फुटापर्यंत भुयार खोदलेला आहे खाली, पण त्यांना यश नाही आलं तिथं जलस्रोत पुन्हा उपलब्ध करण्यासाठी. नेक्स्ट, आता ही लिंबी बारव बुलढाणा जिल्ह्यातली लोणार नावाचं प्रसिद्ध सरोवर तिथं आहे. खाऱ्या पाण्याचं जलाशय आहे, पण खारं पाणी असलं तरी ते पिऊन माणूस जगू शकत नाही, म्हणून गोड्या पाण्यासाठी कधी केलं पाहिजे. आणि म्हणून ही उत्कृष्ट प्रकारची इतकी चांगली बारव आहे की केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने ही संरक्षित बारव म्हणून घोषित केलेली आहे. आज आपल्याला हे सगळं पडलेला भाग दिसतो, पण या ठिकाणी असा चारी बाजूने इथं पोर्च होता आणि एका समोर पुन्हा एक पुढे आलेला थोडा मंडप वेगळा होता. म्हणजे चारी बाजूनी पोर्च प्लस एक एक्स्ट्रा मंडप असे 5 पोर्च असलेली देवकोष्ट असलेली ही बारव 5 टप्प्यात पूर्ण झालेली. या बारवेचं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला असे पुढे आलेले बारीक बारीक दगड दिसतात, तर ते 1 बाय 1 म्हणजे 1 मीटरचे 3 बाय 3 फुटाचे असे दगड आहेत ते, आणि त्याच्यावर बसून तुम्हाला शांतपणे इथल्या जलाचा आस्वाद घेता येतो, स्नान संध्या करता येते किंवा आपले काही अजून काही उपासना करायची असली करता येते अशी व्यवस्था असलेली ही बारव आहे. याच्यावर नक्षीकाम जर पाहिलं तर खूप छान आहे त्या पोर्चवरचं, आणि तिथं पण शेषशाही विष्णूची मूर्ती होती. त्याच्याच आता हा अजून अधिक क्लिअर असलेला हे लोणी भापकरची म्हणजे पुणे जिल्ह्यातली ही बारव आहे. एक मंडप असलेली, म्हणजे बारवेमध्ये ज्या पोर्चचा विकास होतो की एका बाजूला मंडप असणं, 2 बाजूला मंडप असणं, एक बाजूला प्रवेश असणं किंवा अनेक प्रवेश असणं, त्याच्यामध्ये एक बाजूला मंडप असलेली अशी ही बारव आहे. आणि या ठिकाणी वराहाची मूर्तीची स्थापना केली होती. हा वराह आता बाहेर पडलेला आहे, आता दत्ताची मूर्ती स्थापन केली आहे. हे जे वॉटर म्हणजे ज्यावेळेस पाण्याची जी पातळी आहे ही जर बारवेत पाहिजे असेल तर जो पांढऱ्या रंगाचा आपल्याला लेअर दिसतो इथपर्यंत कायम बारवेत पाणी होतं, किंवा सगळ्या बारवेमध्ये सगळ्या विहिरींच्या मध्ये हा वॉटर मार्क जो असतो पांढरा तिथपर्यंत ते साधारणपणे भरलेलं असतं. मे नंतर ते खाली जातं, तर इथं मे नंतरची ही स्थिती आहे. आणि वरची जी संरक्षक भिंत आहे कठडा, त्यात असलेली छोटी छोटी देवकोष्ट आपल्याला दिसतात. नेक्स्ट, तर हे निघोज नावाचं गाव आहे नगर जिल्ह्यात. इथं एक सुंदर शिलालेख कोरलेला होता, पण थोडं जतनविषयक काम करताना उत्साहाच्या भरात गावकऱ्यांनी याला प्लॅस्टर केलं, आणि तो शिलालेख कुठं आहे हे मला आज तरी ट्रेस करता येत नाही, पण हा शिलालेख होता, तो प्रकाशित आहे. या बारवेचं वैशिष्ट्य असं आहे की याला 2 प्रवेश आहे आणि दोन्ही बाजूनी मोठीचे धक्के बांधलेले आहेत, जिथून पाणी शेवटच्या म्हणजे मधल्या कुंडापर्यंत. बारव ज्यावेळेस बांधतो आपण तर एकावर एक विस्तारित होणारे विकसित होणारे कुंड बांधले जातात, आणि ज्यावेळेस मोठेचा भाग किंवा पाणी शेवटच्या टप्प्यातून वर काढता यावं याची व्यवस्था करायची असती, त्यावेळेस ते असा पुढे आलेला मोठ्याचा धक्का बांधलेला असतो. आत्ताही तुम्हाला दिसत असेल की 2 मोटरी तिथं चालू आहेत आणि दोन्ही मोटरीचे पाईप खाली ठेवलेले आहेत, दिसत आहेत, 2 तुम्हाला लेअर आलेले दिसत आहेत. तर आजही असं पक्क पाणी असलेलं, दुष्काळामध्ये सगळ्या गावचं जीवन निर्वाह करील इतकी क्षमता असलेली अशी बारव आहे. नेक्स्ट, ही पिंगळी परभणी जिल्हा, ही नाथसिद्धांच्यासाठी बांधलेली बारव असं मी म्हणेन, कारण की याच्या बाजूला जो मंदिर आहे त्याच्यावर तशा प्रकारचा एक
आपल्याला शिलालेख सापडतो. तर चार प्रत्येक बाजूला 4 असे 12 देवकोष्ठ असलेली आणि 5 टप्प्यात विकसित झालेली तंत्र शास्त्राच्या दृष्टीने, स्थापत्याच्या दृष्टीने मुद्दाम जाऊन पाहावी अशी ही उत्कृष्ट प्रकारची ही बारव पिंगळीला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा ह्याचा आपण विचार करू शकतो. पुतळा बारव नावाची ही बारव ही याच्यावर चुकीने परभणी जिल्हा असं लिहिलं आहे. हा, परभणी जिल्ह्याची बारव खाली आहे, ही पुतळा बारव वर आहे, ही बुलढाणा जिल्ह्यातली आहे, सिंदखेड राजा. या बारवेचं वैशिष्ट्य असं आहे की या बारवेमध्ये अप्रतिम प्रकारचं शिल्पकाम केलेलं आहे. इथं नाथसिद्धांच्या मूर्ती आहेत, इथं वेगवेगळ्या सुरसुंदरी आहेत, इथं लहान मोठे देवकोष्ठ आहेत, गजथर आहे आणि गजथरावर म्हणजे हत्तीच्या शिरावर हत्तीने पेललेले असे छोटे छोटे देवारे आहेत आणि ज्या देवाऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांच्या मूर्ती होत्या. मोठ्या प्रकारामध्ये खचलेली अशी ही पुतळा बारव इथं दिसते. ही जिल्हा परभणी हे जरा चुकीचं झालेलं आहे. परभणी हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट, ही अमृतेश्वर मंदिर, रतनगडचा किल्ला, खरं म्हणजे कितीतरी उंचीवर हा किल्ला, रतनगडचा किल्ला. तर ह्या किल्ल्याच्या वर असलेली ही बारव, रतनगडच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली ही बारव आहे. 24 देवकोष्ठ आहे आणि सुंदर प्रकारची अशी बारव. नेक्स्ट, सकलेश्वर मंदिर. अंबाजोगाईला अनेक मंदिर आहेत. खोलेश्वर नावाचा एक पराक्रमी सेनापती यादवांच्या काळात, रामचंद्र यादवाच्या काळात झाला आणि यांनी सगळ्या उत्तर हिंदुस्थानामध्ये आपल्या पराक्रमाची ध्वजा फडकवली. तर त्यांनी इथं एक नगर म्हणून अंबाजोगाईचा विकास केला. तर आता इथं हे जे 12 खांबी नावाचं एक छोटंसं मंदिर दिसतंय, इथं वर माणसं उभे आहेत आणि थोडे थोडे पिलर दिसत आहेत. तर एवढंच हे होतं. पण मधल्या काही 1-2 वर्षापूर्वी गावकऱ्यांनी उत्साहाच्या भरात तिथं काही खोदकाम केलं आणि असं लक्षात आलं की एक सबंध असा घाट आणि मोठी पुष्करणी बांधावी अशी पुष्करणी समोर बांधलेली होती आणि त्याच्या बाजूला हे 3 मंदिराचा एक संकुल एक उभं केलेलं होतं. तर ते तिन्ही मंदिराच्या संकुलाचं फक्त अधिष्ठानाचे म्हणजे ज्योत्याचे घडवलेले शिल्पयुक्त पार्ट तिथे दिसतात आणि एक समोरचं बारखावी मंदिर उभं आहे. तर अतिशय चांगलं असं हे म्हणजे ज्या काळात ते परिपूर्ण असेल त्यावेळेस ते बघण्यासारखं असं हे स्थान होतं. नेक्स्ट, ही सरस्वती बारव. अंबाजोगाईला अनेक बारव आहेत. म्हणजे खरं म्हणजे बारवाच्या काठावर विकसित झालेली जी महाराष्ट्रातली शहर आहेत त्यातलं अंबाजोगाई, अंबड, पिंगळी असे काही उल्लेखनीय शहर आहेत. त्याच्यापैकी अंबाजोगाई एक. तर इथं ही आता अतिशय म्हणजे दुर्लक्षित असलेली किंवा लोकांनी बऱ्यापैकी आपल्या स्वतःच्या कचऱ्यासाठी वापरलेली बारव सरस्वती बारव या नावाने ओळखली जाते. बालाजी मंदिराच्या बॅक साईडला आहे. नेक्स्ट, मंचर, पुणे जिल्ह्यातली बारव. अतिशय चांगल्या प्रकारची ही बारव आहे. म्हणजे भव्यता याच्यात एक प्रकारची आहे आणि बांधकामाचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला इथं पाहायला मिळतं. एका फोटोतून ते व्यक्त होतं असं म्हणत नाही मी, पण प्रत्यक्ष जर तुम्ही जाऊन पाहिलं तर अशा एक त्याचा भव्यपणा, त्याचं वेगळेपण सहज जाणवायला लागतं. नेक्स्ट, रिद्धपूर. म्हणजे ज्या बारवीचं वर्णन, ज्या बारवीचा उल्लेख चक्रधरांनी केला, इथं उद्यापनाच्या वेळेस ते इथे येऊन बसले आणि त्यांनी हे एकावर एक 3 रिंगाणे, 4 पाटांगण असं जे वर्णन केलंय, तर ही सासू सुनाची बारव म्हणून लोक त्याला ओळखतात. एका बारवेमध्ये सुना दुसरं बारव म्हणजे दुसरी एक छोटीशी विहीर या साईडला त्यांनी बांधलेली आहे कोपऱ्यामध्ये आणि ती विहिरीतून सुनबाईनी पाणी शेंदून काढायचं आणि सासूबाईनी सुद्धा मग खाली उतरून तिला पाहिजे तसं पाणी आणायचं. अशा प्रकारची व्यवस्था असलेली म्हणजे 2 सेक्शन एकाच भागात केलेले अशी ही चांगली बारव जी आता पुरातत्व विभागाने संरक्षित केली आहे आणि जतन केलं आहे. तर ही खूप चांगली बारव आहे. याच्या बाजूला लोखंडाचे रांजणं होते, त्याच्यावर मोठाली दगडी रांजणं होते आणि त्या दगडी रांजणावर लोखंडाची झाकणं होते. अशा सगळं वर्णन त्याच्या चक्रधराने केलेलं आहे आणि ह्याच्या उद्यापनाच्या वेळेस त्यांनी प्रत्येक समुदायासाठी
जातीसाठी वेगवेगळे मंडप टाकले होते आणि त्या ठिकाणी असा मोठा समारंभ झाला, त्याचं वर्णन चक्रधरांनी त्यांच्या लीळाचरित्रात करून ठेवलेलं आहे. नेक्स्ट. आता ही रामलिंग मंदिर ही सातारा जिल्ह्यातली बारव आहे घुरसाळ्याची. या बारवेवर वरच्या म्हणजे पारड भागावर किंवा संरक्षक भिंतीवर अतिशय चांगले असे मिथुन शिल्प आहेत, काही योग्यांचे शिल्प आहेत आणि एक उत्कृष्ट अशी बारव आहे. समोर शिवमंदिर आहे, त्याच्यात नंदी मंडप वेगळा असायला पाहिजे, तो गेलाय आता, नंदी खाली ठेवला आहे. याचं अहिल्याबाई होळकर जलव्यवस्थापन म्हणून जे नवाकाळच्या वतीने याची सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे, काही प्रयोग केले किंवा महाराष्ट्रातल्या काही बारवा आपण जतन करता येईल का, सांभाळता येतील का, या प्रयत्नातून ही चळवळ उभी राहिली आणि त्यांनी काही बारवांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट. तेलंगसी नावाची बारव. मी जे म्हटलं की आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ काय करायला पाहिजे, तर गावांच्यासाठी कायम पाणी पुरवठा करता येईल अशा प्रकारचा एक जलाशय, एक बारव, आयाताकृती बारव ही बांधलेली आहे आणि जो वॉटरमार्क दिसतो म्हणजे पांढरा पट्टा दिसतो तिथपर्यंत कायम तुडुंब भरलेली, म्हणजे जवळपास 25 फूट पाणी असलेली अशी ही बारव आहे आणि तिने आईच्या स्मरणार्थ बांधली आहे. अशा प्रकारचा शिलालेख त्या ठिकाणी दिला. एखाद्या एक गावाच्या पाटलांनी किंवा एखाद्या महत्वाच्या माणसानी, तो काही मोठा सामंत नाहीये, पराक्रमी राजा नाहीये, पण त्यांनी पूर्तकर्म करताना एक गावच्या तळमळीतून केलेलं आहे, अशी ही मला महत्वाची वाटते अशी बारव आहे. नेक्स्ट. अशा प्रकारच्या आपण बारव स्थापत्याचा विचार करताना हे लक्षात येतं की ट्रेडिशनल वॉटर मॅनेजमेंट जर आपण म्हणू तर काही आपण दुसरे चित्र पाहू की अगदी सुरुवातीला ही नदीचा प्रवाह वाहत असायचा. नदीच्या प्रवाहाला आणि त्याला मिळणाऱ्या वेगवेगळ्या ओहळाच्या अनुषंगाने शेती व्हायची, ज्याला देवमातृक संस्कृती आपण म्हणू, ती ही इथं दिसते. नेक्स्ट. अगदी सुरुवातीला माणूस काय करायचा, ज्यावेळेस त्यांनी अश्मयुगात माणूस स्थिरावला, ताम्रपाषाण युगात शेती करायला लागला, मग तो काय करायचा, त्याच्याकडे काही साधन नव्हतं, तर तो एखादी बास्केट सारखी एखादी दुरडी तयार करायचा, म्हणजे बांबूच्या दुरड्या आपल्याकडे पाहायला मिळतात, आणि त्याला दोर बांधायचा आणि दोघं जण मिळून ते सारखं पाणी उपसून बाजूच्या शेतात टाकायचं किंवा उपसून वर घ्यायचं, असं ते प्रयोग करायचा. तर याला पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये टोपलीच्या सहाय्याने केलेलं सिंचन असं आपण म्हणू शकतो. त्या खालची जी फोटो आहे, चित्र दिसतं की एक गोल विहीर आहे आणि त्याला असा वर आडवा बांबू आहे आणि दोर बांधलेला आहे. कमी कष्टामध्ये तो दोर खाली खाली टाकायचा आणि त्याच्यातून पाणी बकेटमध्ये वर काढायचं, वर काढून घ्यायचं. ही लाट पद्धती किंवा पिकाटो असं याला नाव आहे. कोकणामध्ये अशा प्रकारचं जलसिंचन आत्ताही आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट. तर ते जे मागवाशी छोटी टोपली होती आणि 2 माणसं बाहेर काढायचे, तर तंत्राच्या सहाय्याने हे विकसित केलं गेलं आणि अनेक प्रकारच्या म्हणजे एखाद्या छोट्याशा जलाशयातून किंवा नदीच्या काठावर अशा प्रकारचा बंधारा घालून वेगवेगळ्या पद्धतीने हे पाणी उपसण्याची पद्धत अगदी सुरुवातीला याला लाट पद्धती असंच म्हणतात होतं, त्याचं हे चित्र आहे. नेक्स्ट. आता जसं आपण नगर रचनेच्या मध्ये पाण्याचं महत्व पाहिलं, तसं हे कान्हेरी नावाची जी लेणी आहे किंवा एकूण महाराष्ट्रातल्या लेण्या हे महाराष्ट्राचं वरदान आहे, महाराष्ट्राचं वैभव आहे. तर ह्या कान्हेरी लेण्यामध्ये 105 गुफा आहेत आणि प्रत्येक गुफेजवळ स्वतःचा एक टँक आहे. अनेक गुफाची रचना जर अशी पाहिली की आजच्या जे मुंबईतल्या माणसाला जी फ्लॅट सिस्टीमचं जे आकर्षण आहे त्याची पूर्वसंकल्पना या लेण्यात आपल्याला पाहायला मिळते की एक छोटासा हॉल, त्याच्यासमोर एक वरांडा, त्याच्या बाजूला एक छोटासा पाण्याचा कुंड आणि ह्या कुंडामध्ये पडणारं पाणी हे कुठं बाहेरून आणलेलं नव्हतं, तर डोंगरावरच्या उताराचा फायदा घेऊन ते पाणी चॅनलाइज केलं गेलं. आज वॉटर हार्वेस्टिंगचं खूप कौतुक आपण करतो, पण ही वॉटर हार्वेस्टिंग आपल्याला कान्हेरी लेण्यामध्ये
अजिंठा लेण्यामध्ये, वेरूळ लेण्यामध्ये सगळीकडे पाहायला मिळते. तर वॉटर हार्वेस्टिंगचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आणि तिथं असलेल्या बेसाल्ट खडकाचा म्हणजे न पाझरणारं पाणी न पाझरू देणाऱ्या खडकाचा उपयोग करून निसर्गाच्या द्वारे म्हणजे निसर्ग पावसाद्वारे प्राप्त होणारं पाणी अडवून ठेवण्याचा हा प्रयोग कान्हेरी लेणीमध्ये केला आहे. त्याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. नेक्स्ट, या कान्हेरी लेणीमध्ये जे कसे आहे की जर डोंगरावरून पाणी आलं तर त्यांनी असं एक छोटंसं काही नाही छोटं एक 2 इंचाचं चॅनल काढलं उताराला आणि मग ते पाणी त्या 2 इंचाच्या चॅनलमधून खाली येतं. पहिल्या कुंडात येतं. हा माणूस जो तुम्हाला दिसतो उभा राहिलेला, माझे मित्र आहेत गवळी म्हणून, तर तिथं पाणी येतं. मग तो टँक म्हणजे ते कुंड भरल्यानंतर तिथून ते दुसऱ्या कुंडात येतं, तिथून तिसऱ्या कुंडात येतं, तिथून चौथ्या कुंडात येतं. वेगवेगळ्या लेवलवर ह्या कुंडांची निर्मिती झालेली आहे. आणि ज्या कुंडामध्ये म्हणजे पहिलं कुंड आहे ते झाकून ठेवता येतं की ज्याचं पाणी आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग होतो. त्याला असे पोस्ट होल मिळाले 4, त्याच्यावर आपण एक लाकडी झाकण ठेवू शकतो. अगदी शेवटचं जे कुंड मिळतं ते ग्राउंड लेवलला आहे. म्हणजे हे सगळं पाणी जेव्हा 4थ्या 5व्या कुंडात येतं तर येणारे जनावरं, गायी किंवा घोडे उभा राहून ते पाणी पिऊ शकतील अशी त्याची रचना आहे. तर अशा प्रकारचं पाणी साठवलेलं आपल्याला दिसतं. बरं, हे जसं लेण्याच्या संदर्भात आहे तसं किल्ल्याच्या संदर्भात पण पाहायला मिळतं की किल्ल्यावर सुद्धा अशा प्रकारचे कुंड निसर्गाच्या साह्याने उपलब्ध होणारा पाणी पुरवठा हा असलेल्या उतारातून ते साठवून ठेवायचं. अशा प्रकारचं हे जवळपास 10-10, 12-12 फूट खोल असलेला हा एका टाक्यांचा मोठा समूह आपल्याला या किल्ल्यावर रतनगड किल्ल्यावर पाहायला मिळतो. आता हा थोडा वेगळा प्लॅन आहे, वेगळं चित्र आहे की कंधारला राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याच्या काळामध्ये 10व्या शतकामध्ये एक जगतुंग समुद्र नावाचा जलाशय त्यांनी बांधला. खरं म्हणजे त्यांनी नाही, त्याच्या वडिलांनी बांधला होता. राष्ट्रकूट राजा कृष्ण दुसऱ्याच्या काळातच त्याची निर्मिती झालेली होती. आणि त्याचा एक युवराज म्हणून निश्चित केलेला जो मुलगा होता जगतुंग नावाचा, तो वारला. तो किती सुंदर असावा. तर परळीच्या ताम्रपटामध्ये वर्णन आहे की हा मदनाचं स्वरूप आहे असं मला वाटतं की काय. आणि म्हणून स्वर्गीच्या अप्सरांना हेवा निर्माण झाला आणि त्याला अकाली उचलून नेलं, अशा प्रकारचं वर्णन त्यांनी करून ठेवलंय. तर त्याच्या स्मृतीसाठी त्यांनी तो जलाशय बांधला. आणि मग ह्या जलाशयातून साधारणपणे 200 हेक्टर जमीन त्या काळामध्ये इरिगेशनसाठी आणलेली होती. आणि हे दगडी बांधलेले 2 कुंड आहेत. त्या कुंडाला वेगवेगळ्या लेवलवर असे होल्स आहेत आणि तिथं लाकडी दट्टा तिथं ठेवायचा, त्याला निरडी म्हणायचे. आणि पाहिजे त्या लेवलवरून पाणी बाहेर सोडायचं अशी ही व्यवस्था होती. दुर्दैवाने आता हे कुंड सगळे नगरपालिकेने बुजवून त्याच्यावर शौचालय बांधलेलं आहे. पण आता दुसरं इथं एक कुंड, याला कामाई देवीचं कुंड म्हणतात, हे आहे. आता हे राष्ट्रकूटकालीन पिलर आहेत खालचे. नंतर बहमणी काळामध्ये याची पुन्हा दुरुस्ती झाली आणि वरची आर्च आली, ती बहमणी पिरियडची आहे. खालचा भाग जो आहे तो 10व्या शतकातला आहे, वरचा भाग 16व्या शतकातला आहे. तर अशा प्रकारचा हा आणि समोर सगळं जलाशय आहे. या जलाशयातून ते पाणी जातं, ते खाली छोटंसं आउटलेट आहे, तिथून ते पाणी पुढे सरकतं आणि ह्याच्या पुढे एक जलकुंड शृंखला बांधलेली आहे. नेक्स्ट, ही ती जलकुंड शृंखला आहे की इथून पहिल्यांदा इथं जो पहिला बांध दिसतो तिथून ते पाणी येतं. या ठिकाणी रेती आणि कोळसा यांचा साठा करून ठेवला होता आणि चुनखडी, त्याच्यातून ते पाणी पुढे यायचं, नंतर दुसऱ्या कुंडात यायचं, तिथेही ते शुद्ध व्हायचं, तिथून ते तिसऱ्या कुंडात यायचं, इथं एक्सपोज व्हायचं. त्या ठिकाणी तुम्हाला पाणी घेता येत होतं. हे पवित्र पाणी वापरण्यासाठी म्हणून बाजूला 2 छोटे छोटे रूम बांधलेले आहेत, तिथे तुम्हाला काही विधी करता येतील किंवा तिथून पाणी बसून काणी काढून ठेवता येईल. आणि त्याच्या पुढे एक सगळ्यात मोठा हौद आहे. या ठिकाणी हौदामध्ये हे पाणी फिल्टर झालेलं पाणी, शुद्ध पाणी नगरासाठी किंवा काही किमान राजघराण्यातल्या काही लोकांच्यासाठी मिळावं अशी ही व्यवस्था, ही जलकुंड शृंखला महाराष्ट्रात 10व्या शतकात निर्माण झालेली. आणि ती 18व्या शतकामध्ये तिथं गौड नावाचे राजपूत राजे आले, त्या लोकांनी पुन्हा रिनोव्हेट केली. अशी वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था या जगतुंग समुद्राच्या बाजूला
झाल्याचं आपल्याला दिसतं. हा बीडचा जो आड आहे, मग आपण चित्र पाहिलं. नेक्स्ट, हा जामखेड नावाचं गाव आहे, तिथला आड आहे. आता हे पुन्हा कंधारचंच एक आड आहे. ह्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे अष्टकोनी आकाराचं आहे. एक बास्केट विणत जावं अशा प्रकारची याची विण इथं दिसती. याचं हे सेक्शन आहे की अशा प्रकारच्या अष्टकोनी आडाला शिळांनी बांधलेलं आहे. 10व्या शतकातलं आहे. चुना आणि किंवा एकात एक जॉईंट करून टंग जॉईंट सिस्टीमनी ह्याची डेव्हलपमेंट झालेली, असं एक वेगळा असा आड इथं पाहायला मिळतो. नेक्स्ट, हे तेरचं कुंड आपण पाहिलंच. नेक्स्ट, या जगतुंग समुद्राच्या बाजूला असं की एक असा लेख मिळतो. तिथे एक सुफी आलेले आहेत आणि सुफीनी एक मोठ्या प्रमाणामध्ये कंधारमध्ये परिवर्तन करून धर्मांतर करायचा प्रयत्न केला. तर त्यांनी असं लिहिलंय की कंधार हे हिंदूंचं खूप मोठं तीर्थस्थान होतं, तीर्थक्षेत्र होतं. या ठिकाणी 16 शिलालेखांची नोंद त्या शिलालेखात, म्हणजे मंदिरांची नोंद त्या शिलालेखात आहे. याशिवाय तिथं अजून तेवढेच मंदिरं होते असं तिथं अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या यात्रा होत असतील किंवा लोक येत असतील तर त्या जलाशयाला सगळ्यांनी खराब करू नये म्हणून त्या जलाशयाच्या बाजूला अशा प्रकारचे कुंड बांधलेले होते. रामकुंड नवरंगपुरा नावाचा भाग आहे. तर असे 4 कुंड त्या जलाशयाच्या पेरीफिरीवर बांधलेले आपल्याला मिळतात. त्यातलं हे एक जलकुंड. ही जी म्हणलं मरळकची विहीर, ती अष्टकोनी आकाराची, ज्याच्यामध्ये सप्तमातृकांच्यासाठी ते 7 देवकुष्ठ होते आणि या ठिकाणी एक मोठेचा धक्का बांधलेला होता आणि इथून पाणी उपसून मग जनावरांच्यासाठी पाणी पिण्यासाठी म्हणून स्वतंत्र असा दगडी हौद बांधलेला दिसतो. आणि मग काही इतर काही विधी करण्यासाठी म्हणून एक मोठं एक मंदिर नाही म्हणता येत त्याला, एक मंडप बांधून ठेवलेला आहे. ते सगळं छोट्या प्लॅनमध्ये दिसतं. नेक्स्ट, ही नांदेड जिल्ह्यातली येवतीची विहीर आहे. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यावर त्यांनी तिन्ही 4ही बाजूने ह्याला प्रवेश ठेवता आला असता, पण त्यांनी एकाच बाजूला प्रवेश ठेवला आणि बाकीच्या ठिकाणी देवकुष्ठ निर्माण केले त्या संरक्षित भिंतीमध्ये आणि 5 टप्प्यात पूर्ण झालेली विहीर आहे. आणि एका ठिकाणी जे 4 ठिपके दिसतात, छोटे छोटे 4, तर इथं असे 24 फूट हाईटचे 4 पिलर आहेत आणि त्या पिलरवर त्यांनी कोपऱ्यामध्ये पाणी उपसण्यासाठीचा मोठीचा धक्का बांधलेला आहे आणि त्या राहटाच्या आधारे काढलेलं पाणी तिथं एक साधारणपणे 10 ते 12 एकर जमीन भिजवत होतं. तिथं फुलांची बाग, फळांची बाग अशी होती असं दिसतंय. नेक्स्ट, ही जी मगाशी मी म्हणलं ती मुखेडची विहीर आपण पाहिली, बारो, ही मुलगी पाण्यावरती आहे. तर हे मे मधलं चित्र आहे. याच्या खाली अजून एक कुंड आहे. नेक्स्ट, ह्या त्या मुखेडच्या विहिरीचा हा प्लॅन आहे. अशा प्रकारचा एक चित्र आयताकृती बारवेचं आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट, याचं हे सेक्शन आहे की बाबा इथं बाहेर संरक्षक भिंत आहे, बाहेरचं घाण हात जाऊ नये म्हणून एक दगडी भिंत बांधलेली आहे. त्याला अशी मुंडेर बांधल्यासारखं युसेफची पूर्ण वरंडी आहे दगडामध्ये आणि ह्या खाल्या उतरण्यासाठी जशा पायऱ्या तिथं सेक्शन दिसतं. नेक्स्ट, ही जी आपण पाहिली इडोळीची विहीर, तर ह्या इडोळीच्या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे की आता ती ढासळती आहे, पण वैशिष्ट्य असं आहे की ह्या सगळ्यांचं खरं म्हणजे जतन होण्याची गरज आहे. तर हे दिसतात तसे हे देवकोष्ठ डबल देवकोष्ठ आहेत. म्हणजे हे समोर एक गर्भगृह आहे आणि त्याच्यासमोर हा अंतराळाचा भाग आहे. म्हणजे आतमध्ये गाभारा आहे आणि त्याच्यासमोर एक छोटंसं खोली आहे. असे हे 24 देवकोष्ठ इथं, 27 देवकोष्ठ इथं होते आणि ह्याच्यामध्ये एका ठिकाणी सप्तमातृकाच्या मूर्ती आणि बाकीच्या ठिकाणी बहुसंख्य उमा महेश्वराच्या 11 रुद्रांच्या स्वरूपातल्या मूर्त्या तिथं होत्या. नेक्स्ट, काही विहिरींचं वैशिष्ट्य, हे त्याचा प्लॅन आहे. याचं वैशिष्ट्य असं सापडतं की एका विशिष्ट पातळीवर पाणी जर आलं तर ते त्याच्यावर येऊ नये म्हणून त्याला एक आउटलेट असतो आणि तिथून ते पाणी बाहेर निघून जातं आणि त्याच्यावर ते पाणी वाढत नाही आणि कायम स्वरूपामध्ये साधारणपणे पहिलं पाटांगण जे आहे, सोपान ज्याला आपण म्हणतो, रेस्ट ज्याला आपण म्हणतो, ते कायम उघडं राहतं. त्याच्या विरुद्ध असं आहे की पाणी बाहेरून आणून भरायचं अशी एकच विहीर फक्त मला महाराष्ट्रात सापडली, ती म्हणजे जागजीला. पण बाकीच्या सगळ्या ठिकाणी
असं मुळात असलेला जलस्रोत होता. नेक्स्ट. आता पुन्हा महानुभाव साहित्याचा उल्लेख करावासा वाटतो की विहिरीची जी डेव्हलपमेंट म्हणजे या वास्तूच्या विकासाचा जर आपण विचार केला तर आधी नुसतं एक छोटस कुंड आहे, त्याच्यानंतर एकावर एक बांधत गेलेले कुंड आहेत, मग आधी त्याला एकाकडूनच पायऱ्या आहेत, मग त्याला दोन कडून पायऱ्या आहेत, मग तिसऱ्या बाजूनी पायरी आहे, नंतर मग त्याच्यामध्ये एक छोटासा पोर्च त्यांनी बांधण्याचा प्रयत्न केला की व पाऊस आला किंवा इतरही वेळेस शांतपणे बसून आपल्याला काही गोष्टी करता येतील, त्याचा आस्वाद घेता येईल. काही काय ह्याच्यामध्ये एखाद्या मोठा मठ असायचा बाजूला आणि त्या मठामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना काही सराव करण्यासाठी सुद्धा अशा विहिरी आपल्याकडं 13व्या शतकात किंवा 12व्या शतकात बांधल्या गेल्या. याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं एक का बाजूला पोर्च बांधायचा आहे, पोर्च त्यांनी पूर्ण बांधलेला नाहीये, पण एक असा मोठा आयताकृती ब्रेंच सारखा मोठा पोर्च बांधून ठेवला आणि त्या ठिकाणी 1 2 3 4 5 असे छोटे ओटे आहेत. हे ओटे हे महानुभाव पंथाचे ओटे आहेत. या ठिकाणी चक्रधर आलेले आहेत आणि चक्रधर अशी एक लीळा देतात किंवा स्थानाच्या देवता येऊन ओवाळी ती, म्हणजे इथं असलेल्या जलदेवता आहेत त्या चक्रधराचं स्वागत करतायत अशा आशयाची ती लीळा आहे. आणि ते पंथाचे लोक म्हणजे महानुभाव पंथाचे लोक परंपरेने या स्थानाला आजही पूजा करतात. नेक्स्ट. ते बारो स्थापत्याच्या विकासामध्ये जशी ती आपण जालन्याची विहीर पाहिली तशी ही पूर्ण विकसित असलेली ही जागजीची विहीर आणि इथं ह्या छोट्या छोट्या जे देवकोष्ठ आहेत त्याच्यावर शिखर आहेत त्याचं हे चित्र आहे. तर त्यांनी एक प्रयोग केला की वराटक पद्धतीचं शिखर आपण बांधूया, नागर पद्धतीचं आपण शिखर बांधूया, भूमिज पद्धतीचं आपण शिखर बांधूया आणि या ठिकाणी सगळ्या विष्णूंच्या मूर्त्या त्यांनी ठेवलेल्या. आता तिथं असलेल्या मूर्त्यापैकी ज्या काही मराठवाडा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संग्रहालयात हलवल्या गेल्या, त्यावेळेस गुप्ते नावाचे प्रोफेसर होते त्यांनी, आणि ज्या हलवू शकल्या नाहीत अशा काही मूर्ती इथं आहेत. ती नागराची सुंदर मूर्ती त्या ठिकाणी आहे, तशी विष्णूची मूर्ती तिथं आहे. नेक्स्ट. ती आतमध्ये होती. तर विहिरेच्या किंवा बारो स्थापत्याच्या उत्क्रांतीचा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो, एक स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस हे कंधारला बहादरपुराच्या ठिकाणी असलेली विहीर आहे की एक वर्तुळाकार विहीर आहे. एका लेवलला ही वर्तुळाकार विहीर पूर्ण झाल्यानंतर तिथपर्यंत जाणाऱ्या एका बाजूनी पायऱ्या आहेत खाली, आणि दुसरीकडं एका वरच्या लेवलला आल्यानंतर त्यांनी असे चौरसाकृती कन्स्ट्रक्शन तिथं केलं. हे चार बाजूला चार त्याला देवळं बांधायचे होते, पण त्यांनी नुसते उघडे ओटे ठेवले आणि एका बाजूला त्यांनी मोठेचा धक्का बांधला. त्या ठिकाणी सप्तमातृकांची स्थापना केली, त्यांनी छोट्या मिनिएचर सप्तमातृकांच्या स्थापन केल्या आणि ही जलव्यवस्थापन करण्यासाठी चांगली अशी विहीर 10व्या शतकात, साधारणपणे 9व्या शतकाच्या उत्तरार्धात असं तिला मी म्हणेन असलेली अशी ही विहीर आहे. तर हे विहिरीचं चित्र आहे, लोणी भापकरची विहीर जी आपण पाहिली ती. नेक्स्ट. ही 4 ठेण्याची विहीर. नेक्स्ट. त्याचा प्लॅन आहे. नेक्स्ट. तर मित्र हो, मला आपण तुझं फिरवत इथं हा जे शेषशाही विष्णू कसा असतो, तर हे एका विहिरीतला उस्मानाबाद जिल्ह्यातल्या हा शेषशाही विष्णू तिथं आहे. ही लोणारची विहीर बुलढाणा जिल्ह्यातली, त्याचा प्लॅन. ही कोकणातली एक विहीर आहे. ही वर्तुळाकार विहीर अशी वेगळ्या पद्धतीची विहीर आहे, पण ती लेट आहे, 16व्या शतकातली विहीर आहे. आणि हे माझं गाव जे आहे अंबड, त्या ठिकाणी यादवकालीन वसाहत जी झाली ती केवळ विहिरीच्या आधारावर झाली. मग तिथं 6 प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या बारवा बांधलेल्या आहेत. तिथं मग त्याला जलमांडवी म्हणतो किंवा महाद्वारी म्हणतो, काउंदी म्हणतो, पोखरणी म्हणतो. अशा स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा रचना वेगळी असलेली, मराठी भाषेत शब्दरूढ असलेले आळापासून तर पोखरणीपर्यंत सगळ्या वास्तुप्रकार या ठिकाणी एकाच गावात तुम्हाला पाहायला आढळतात. आणि त्याच्याभोवती झालेली वस्ती यादव काळातली ही दाखवली. तर दुसरं असं वैशिष्ट्य की त्याच्यातलीच ही पानमळ्यातली विहीर म्हणून गावाच्या बाहेरची विहीर आहे. एका बाजूला पोर्च आहे आणि बाकीची ओपन आहे. मुलं हे आता हे साधारणपणे मेचच चित्र आहे आणि मुलं इथे खेळतायत पाण्यामध्ये, म्हणजे डुंबतायत मुक्तपणे, याचं चित्र आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की अशा प्रकारच्या विहिरींची किंवा बारवांची रचना करताना जलस्रोत कुठून आला, पाणी कुठून आलं, तर साधारणपणे एक
1.5 किलोमीटरचा परिसर आहे सगळा मिळून. 1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये पडणारं पर्जन्य हे तिथंच जमिनीत मूर्त आहे आणि तिथून हा जलस्रोत निर्माण झाला आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये ज्या 2 बारव आहेत, एक काउंदी नावाची आहे आणि ही पानमळ्याची विहीर, तर ही कुठल्याही दुष्काळात मी आटलेली पाहिलेली नाही. साधारणपणे त्याची पुनर्भरणाची एक व्यवस्था असती, त्याला जलाशय केलेले असतात वर. नागरीकरणाच्या सपाट्यामध्ये तिथं प्लॉट झाले, वेगवेगळ्या कॉलन्या झाल्या, म्हणजे जलाशय राहिला नाही, पण विहिरींना आजही पाणी येतं. तर ह्या भूस्तर रचनेचा वेगळा सायंटिफिक वेनी अभ्यास करणं ही पण काळाची गरज आहे. नेक्स्ट, ह्या काउंदीमध्ये 2 प्रकारचे पोर्च आहेत. 2 फोटो दिसत आहेत. दोन्ही पोर्च मध्ये साधारणपणे 1.5 मीटरचं अंतर आहे, म्हणजे 1.5 मीटरची कमी जास्त अशी जागा आहे. म्हणजे पाणी एका विशिष्ट लेवलवर असताना हा मोठा पोर्च वापरायचा, किंवा त्याच्या खाली खूप पाणी गेलं तर तो खालचा पोर्च वापरायचा, अशी व्यवस्था आहे. आता ती वरची संरक्षक भिंत ती नंतर बांधलेली आहे, पण त्या भिंतीपर्यंत तो पुढे आलेला जो असा पोर्च दिसतो, त्याच्यातून खाली म्हणजे अजून 20 फूट खाली असलेलं जे कुंड आहे तिथून पण पाणी त्याचं लिफ्ट करता येत होतं, अशी व्यवस्था आहे. नेक्स्ट, ही जी आपण पाहिली लोणारची स्टेप, पुढे चलणार हे ठेवून द्या. ही त्याचा ह्या लोणारची जी स्टेपवेल मी म्हणत होतो, जिथं जे विष्णू शेषशाही विष्णू आहे आणि त्याचं हे जे नक्षीकाम दिसतं, हे 12व्या शतकातली सुंदर विहीर आहे. हा जो पोर्च दिसतो तुम्हाला, असा हा पोर्च संपूर्ण बारवेला 4ही बाजूने बांधलेला होता. आता एवढा भाग शिल्लक आहे. हरिश्चंद्रगड किती उंच आहे अनेकांनी पाहिला असेल. त्या इतक्या उंचीवर अशा प्रकारची बारव बांधणं, आणि तिथं 11 देवळ्या आहेत, तिथं विष्णूच्या मूर्त्या होत्या, आणि तिथं पाणी असणं, हे आमच्या पारंपरिक शहाणपणाचं हा पुरावा आहे की त्यांना भूमी अंतर्गत जलस्रोत किंवा निसर्गदत्त जलस्रोत शोधून अशा प्रकारचं काम करण्याची जे तंत्र त्यांनी साध्य केलं होतं, त्याच्यामुळं आम्हाला विहिरीपासून दूर वसाहती करता आल्या. नेक्स्ट, बीड नावाचं गाव आहे. पुष्करणी या प्रकारातलं हे बारव आहे की कमी खोलीवर जर जलस्रोत लागला तर प्रचंड विस्तीर्ण असा जलाशय बांधायचा, आणि त्याच्यामध्ये खडकात हे मंदिर उभं आहे 12व्या शतकातलं, आणि त्याच्या बाजूला पाण्यामध्ये आपल्याला जाण्यासाठी एक प्रकारचा पोर्च बांधलेला आहे. तो माणूस त्या पाण्यातून बाहेर येतो त्या पोर्च. नेक्स्ट, एक पुलावर. आता जसं आपण एका बाजूनी मंडप आहे, दुसऱ्या बाजूने मंडप आहे, तर तिन्ही बाजूनी मंडप आणि बांधकाम असलेली ही त्र्यंबकेश्वरची कुशावर्त नावाची बारव आहे, तीर्थ आहे. हे साधारणपणे 10व्या-12व्या शतकात होतं. इथं चक्रधर गेलेले आहेत, चक्रधर त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात पण जात आहेत. म्हणजे दोन्ही ठिकाणी ह्या वास्तू उभ्या होत्या, नंतरच्या काळात त्या नष्ट झाल्या, आणि पुन्हा मग 18व्या शतकामध्ये पेशव्यांच्या एका सरदारांनी याचं बांधकाम करून ही वास्तू पुन्हा उभी केली. पारंपरिक शहाणपण जशाला तसं जपलं आणि ते नमुने पुन्हा उभे केले, हे जो वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट, ह्या त्याचा प्लॅन आहे, अतिशय सुंदर प्लॅन आहे. आता अहिल्याबाई होळकरणी, ज्याला आम्ही म्हटलं की नंदा, भद्रा, जया, विजया, तर विजया प्रकाराच्या बारवेमध्ये 4 प्रवेश आणि 12 कूट असं म्हणलेलं आहे, म्हणजे 12 पोर्च म्हणलेलं आहे. तर हे शक्य होतं का? तर हो, शक्य होतं. आणि आता हा प्लॅन आहे अहिल्यादेवी बांधलेला. हे यांनी तरी ते सगळीकडे 12 पोर्च बांधले नाही, एकाच पटांगणावर त्यांनी 4 बाजूला 4 देवळं उभे केले, आणि परिसरातले सगळे तीर्थ इथं आहेत अशी त्यांनी संकल्पना केली. तर हे 1, 2, 3, 4 टप्पे आपल्याला स्पष्ट दिसतात, आणि त्याच्यानंतर 5, 6 असे 6 टप्पे आहेत, त्याच्या खाली एक टप्पा आहे. तर ह्या वरच्या 4ही टप्प्याला साधारणपणे 2.5 मीटर रुंदीचा तो रेस्ट ठेवलेला आहे, आणि त्या 2.5 मीटर रुंदीच्या रेस्टवर प्रत्येक ठिकाणी एक त्यांना मंडप बांधता आला असता, तो त्यांनी बांधला नाही. तो त्यांनी बांधला असता तर संग्रामगम सूत्रसारमध्ये लिहिलेल्या ग्रंथातल्या वर्णनाप्रमाणे ही वास्तू उभी करता आली असती. अशा वास्तू गुजरातमध्ये विशेषतः पाटण किंवा मुंढेरा अशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट, ही अगदी अलीकडे बांधलेली विहीर आहे बीड जिल्ह्यातली, पण अलीकडे म्हणजे 18व्या शतकातली आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की या विहिरीचा कर्ता आणि बांधण्याचं कारण हे देवनागरी म्हणजे मराठी, अरबी आणि फारशी अशा तिन्ही भाषेतून लिहिलेले 3 शिलालेख आहेत.
ही एक बहादरपुरा म्हणजे कंधार जवळची एक जैन विहीर आहे. समोर पायऱ्या आहेत, त्याच्या दोन्ही बाजूला जे कोनाडे आहेत होते, तर त्या ठिकाणी जैन मूर्ती उत्खननामध्ये मिळाल्या. ही विहीर रस्त्याचं बांधकाम करताना मिळालेली. नेक्स्ट, ही गुजरातमधली पाटांची वाव ज्याला आपण म्हणतो, विहिरीची राणी किंवा म्हणजे याचा विशेष उल्लेख करावा असा 9 मजले आहेत एकावर एक अशी ही विहीर, ही सुद्धा उत्खननात मिळालेली विहीर आहे. नेक्स्ट, त्या विहिरीतल्या ह्या सुंदर मूर्त्या आहेत. बली आहे आणि ही सूर्यमंदिराबद्दल. नेक्स्ट, सूर्यमंदिराजवळची ही विहीर आहे. तर इथं सूर्यमंदिर आहे आणि ही विहीर आहे. तर सुंदर असं बारव आहे, बघण्यासारखी बारव आहे गुजरातमध्ये. नेक्स्ट, तिथल्याच बारवेचे, आदलतच्या बारवेचे हे फोटो आहेत. नेक्स्ट, ही जैन बारव. गुजरात इतक्या भव्य बारव आपल्याकडे नाही, पण ही आता हम्पीची बारव. मी जे तुम्हाला म्हटलं की ह्याचा जो बेसिक प्लॅन आहे तो आपल्या मुखेड जिल्ह्यामध्ये असलेल्या आयताकार बारवेची विस्तारित नक्कल आहे. पण राजवाड्याच्या समोर मागं राजवाड्याचे अवशेष आहे, माणसं दिसत आहेत, मागं एक जोतं दिसतं बांधलेलं मोठं, आणि त्याच्या समोर जलकुंड पाहिजे हा राजाचा हट्ट आहे. मग खोदकाम केलं गेलं, जलकुंड बांधलं गेलं प्री फॅब्रिक टेक्निकनी, म्हणजे आधीच दगड घडवले गेले, त्याला नंबर दिले गेले आणि ते 4-6 महिन्यामध्ये हे सगळं 3-4 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये उभं राहिलं. पाणी कुठून आणणार? मग त्याने इथून 1.5 किलोमीटर असलेला उंचीवर असलेला एक जलाशय आहे, तिथून ह्या आर्टिफिशियल चॅनलद्वारे हे पाणी आणलं. हे पन्हाळ तिथे दिसतंय तुम्हाला, एवढं मोठं पन्हाळ आहे. साधारणपणे 1.5 किलोमीटरहून याच्यात पाणी आणून भरलं. अर्थात हे पाणी विशेष प्रसंगी, म्हणजे वर्षातून एखाद दिवशी किंवा 2-1 वर्षातून एखाद्या विशेष दिवशी ते भरलेलं असेल, ते भरत होते. ही बारव इथं आहे. नेक्स्ट, त्याचा दुसरा व्ह्यू हा आहे. आता जिथं आपल्याला जैनांची मूर्ती, बाहुबलीची सुंदर मूर्ती उभी आहे, भव्य पुतळा उभा आहे, त्याच्या बरोबर समोर चंद्रगिरी या ठिकाणी या प्रकारचं जलाशय आहे दक्षिण भारतातलं. हे नमुन्यासाठी काही दक्षिण, हे गोव्यातलं एक बारव आहे, इथं मंगेशी मंदिराच्या बाजूची बारव आहे. नेक्स्ट, तर अशा प्रकारचे वेगवेगळे नमुने आपण पाहिले आणि आज आपले संवाद साधायला मला मिळालं, त्याच्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.